नमस्कार. सध्या गारपीट आणि अवकाळी पावसाने आपल्या पिकांचं खूप नुकसान झालंय, हे खरंय. पण आता विचार करायचा आहे तो वाचलेल्या पिकांचा. त्यांना वाचवणं आपल्याच हातात आहे, नाही का? तर पुढच्या काही मिनिटात आपण याच वाचलेल्या पिकांना परत कसं उभं करायचं यावर काही सोपे आणि महत्वाचे उपाय पाहणार आहोत. बघा, नुकसान तर झाले ते आपण बदलू शकत नाही. पण आता आपलं सगळं लक्ष वाचलेल्या पिकांवर हवं. त्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जरा घाई करावी लागेल. काही पावले तातडीने उचलावी लागतील. मग साहजिकच प्रश्न पडतो की ही वाचलेली पिकं वाचवण्यासाठी नेमकं काय करायचं? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि काही सोपे लगेच करता येण्यासारखे उपाय पाहूया. चला तर थेट मुद्द्यावर येऊया. गारपीट आणि पावसानंतरची परिस्थिती खरंच गंभीर आहे, पण घाबरून जायचं कारण नाही. योग्य माहिती आणि वेळेवर केलेले उपाय असतील तर आपण पिकांना नक्कीच वाचू शकतो. यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तात्काळ व्यवस्थापन. अजिबात वेळ न दवडता जर योग्य उपाय केले तर आपण पिकांना पुन्हा उभं करू शकतो. चला तर मग बघूया कोणत्या पिकासाठी नक्की काय करायचंय. आपण सुरुवात करूया फळबागांपासून, कारण त्यांना या पावसाचा खरंच खूप मोठा फटका बसला आहे. आणि हो, प्रत्येक फळपिकाला वेगवेगळ्या प्रकारच्या काळजीची गरज आहे. डाळिंबाच्या बागांची तर अवस्था खूपच बिकट आहे, खास करून ज्या बागांमध्ये फळं अगदी काढणीला आली होती. इथे सगळ्यात पहिलं काम काय, तर जी फळं गळली आहेत, ज्या फांद्या तुटल्या आहेत त्या ताबडतोब काढून टाका. आणि हो, बुरशीचा धोका टाळण्यासाठी बोडो मिश्रणाची फवारणी खूप गरजेची आहे, तरच उरलेली फळं वाचतील. आंब्याच्या बागांनाही तसाच मोठा फटका बसला आहे. सगळा मोहोर आणि लहान लहान फळं गळून गेली आहेत. अशा वेळी झाडांना थोडं बळ देण्यासाठी आणि बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड सारख्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला तातडीने करायला हवी. बरं, फळबागांचं झालं. आता वळूया भाजीपाला पिकांकडे. फळबागांप्रमाणेच भाजीपाल्याचंही काही कमी नुकसान झालेलं नाही. कांदा आणि टोमॅटो पिकांचं तर खूप मोठं नुकसान झालंय. शेतात जर पाणी साचलं असेल तर ते लगेच बाहेर काढायची व्यवस्था करा, नाहीतर करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी मॅन्कोझेब सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही माहिती जरा जास्त लक्ष देऊ नये का? वेलवर्गीय भाजीपाल्याचं काय होतं की अशा हवामानात भुरी आणि अँथ्रॅकनोस सारखे बुरशीजन्य रोग पटकन पसरतात. मग यावर उपाय काय? तर यासाठी हेक्झाकोनाझॉल नावाचं बुरशीनाशक फवारायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचं प्रमाण. हे चुकलं नाही पाहिजे. 1 लिटर पाण्यामध्ये फक्त आणि फक्त 1 मिलीलिटर हे प्रमाण अगदी अचूक ठेवा. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले काही महत्वाचे मुद्दे परत एकदा लक्षात घेऊया. या संकटातून बाहेर पडण्यासाठी हे मुद्दे आपल्याला नक्कीच मदत करतील. हे 4 मुद्दे अगदी लक्षात ठेवा. पहिलं, वेळ अजिबात वाया घालू नका. दुसरं, वेळेवर उपाययोजना करा. तिसरं, योग्य औषध योग्य प्रमाणातच वापरा. आणि चौथं म्हणजे आपल्या प्रत्येक पिकावर बारीक लक्ष ठेवा. खरं तर हीच या संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, आपण या संकटातून पिकांना बाहेर काढतोय, पण हा अनुभव आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायला लावतोय की पुढच्या हंगामात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण आतापासून काय तयारी करू शकतो. यावर विचार करणं हेच भविष्यातलं नुकसान टाळण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं